शपथविधीसाठी आझाद मैदानाच्या पाहणीचं माहिती नव्हतं, कळवलं असतं तर आम्हीही गेलो असतो. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पाहणीसाठी एकच पक्ष गेल्यानं लोकांमध्ये गैरसमज होतो असंही केसरकर म्हणाले. तर चंद्रशेखर बावनकुळे यांचं अचानक ठरल्यानंच ते आझाद मैदानावर गेले. कुणीही गैरसमज करून घेऊ नये असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. कुठलाही पक्ष हा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी किंवा मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरवत नाही, हे गव्हर्नमेंट ठरवतं. गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी कळवलं असेल की तुम्ही बघायला या आणि त्यावेळेला ते गेले असतील, त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं चूक आहे असं बिलकुल नाही. परंतु जो मेसेज जातो लोकांना तो चुकीचा जातो की आम्ही याच्यामध्ये सहभागी नाही का, तर आम्हाला ते माहिती नव्हतं म्हणून गेले नाही. आम्हाला जर कळवलं असतं आम्ही सुद्धा तयारी बघायला गेलो असतो. याच्यामध्ये गैरसमज करण्यासारखं काहीही नाही आहे. कुठलाही गैरसमज महाराष्ट्राच्या जनतेने करून घेऊ नये अशी आपल्या माध्यमातून माझी नम्र विनंती आहे. शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी बावनकुळे साहेब त्या ठिकाणी गेले होते. अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना 2-3 कार्यकर्ते ठरवलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू, एवढंच झालं. पण त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कोऑर्डिनेशन झालेलं नाही, हे खरं आहे. उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत. हे आमचं ठरलेलं आहे, संध्याकाळी ठरलेलं आहे, दुपारीच ठरलेलं आहे. पाहणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत. 5 तारखेचा निर्णय जो आहे, 5 तारखेचा शपथविधी जो आहे, हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल. आम्ही सगळे सोबत राहू.